पनवेलमध्ये आज आरोग्य जनजागृतीचा जोरदार संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली। HIV एड्स विषयी समाजात जागरूकता वाढवण्यासाठी लाईफलाईन स्कूल ऑफ नर्सिंग, सुशीला नर्सिंग कॉलेज आणि डॉक्टर जयश्री पाटील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने ही रॅली आयोजित केली। इंटरनॅशनल एड्स सप्ताहानिमित्त कळंबोली येथे 1 डिसेंबरला आणि पनवेलमध्ये 3 डिसेंबरला हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून ही रॅली काढण्यात आली। या रॅलीला माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उद्घाटन केले। कार्यक्रमात लाईफलाईन हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर प्रकाश पाटील, डायरेक्टर डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर अभितेश मस्के, डॉक्टर केटी पाटील मस्के, डॉक्टर अजिंक्य पाटील, डॉक्टर जानवी पाटील आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश पोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी HIV एड्स प्रतिबंध, गैरसमज आणि सुरक्षिततेबद्दल प्रभावी पथनाट्य सादर करून जनतेला जागरूकतेचा खरा संदेश दिला। लाईफलाईन हॉस्पिटल पासून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज मार्ग ते जय भारत नाका ते उपजिल्हा रुग्णालय ते सावरकर चौक ते गावदेवी मंदिर मार्गे परत लाईफलाईन हॉस्पिटलकडे पोहोचली आणि तेथे समारोप करण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली। या संपूर्ण आयोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयोजकांचे आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले। समाजात HIV एड्स विरोधातील अंधश्रद्धा दूर करून जागरूकतेचा संदेश देणारी ही रॅली खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।